नुकताच डॉक्टर छाया कागवते यांच्या घराच्या मागे व श्याम शिवणकर यांच्या घरासमोर जो सिमेंट रस्ता नुकताच 5 ते 6 दिवसापासून बनलेला आहे, त्या रस्त्यामध्ये आतापासून भेगा पडणे सुरू झालेले आहेत. त्यामध्ये सिमेंट बरोबर वापरण्यात आला नाही, तसेच नाल्यांचे सुद्धा बांधकाम बरोबर करण्यात आलेलं नाही. काही समस्या त्या रोड मध्ये आहेत आणि म्हणून श्याम शिवणकर यांनी तो सिमेंट रोड बनवण्यामध्ये दोषपूर्ण आहेत असे मत त्यांनी एशियन न्यूज चॅनलच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले. त्यामध्ये डॉक्टर अनिल शेंडे, विलास डबरे, प्रकाश वलतरे, विशाल गजबिये, प्रकाश गजापुरे व गल्लीतील सर्व लोक या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठांनी या रस्त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व पुन्हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर छाया कागवते यांच्या घराच्या मागे जो रोड सिमेंट बनलेला आहे, श्याम शिवणकर यांच्या घरासमोर, तो नुकताच 2-3 दिवस झालेला आहे. एक चांगल्या प्रकारचा म्हणजे एक चांगला सिमेंट रोड बनवलेला आहे, पण त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. वेगवेगळ्या इथं जो सिमेंट रोड बनवलेला आहे तो पाईपनं म्हणजे गुंडानं पाणी टाकत आहेत, पाईपनं मारण्याऐवजी, आणि काही छोट्या छोट्या भेगासुद्धा पडलेल्या आहेत. आपल्यासोबत या गल्लीतले किंवा या परिसरातील म्हणजे त्यांच्या श्याम शिवणकर आहेत, आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांनी याविषयी ते आपल्यासोबत बोलत आहेत. काय सांगाल या रस्त्याविषयी, आपली काही समस्या सांगा. मी श्याम शिवणकर इथं राहतो. या रस्त्याचा जेव्हा सुरुवात झाली म्हणजे 4 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापासून हा रस्ता एवढ्या कासवगतीनं काम सुरू आहे. या रस्त्याची जे या नागरिक आहेत राहणारे या वस्तीतले, इतका त्रासदायक झाला आहे आणि या त्रासामुळे ह्या इथले अनेक लोक बाहेरगावी काही दिवस राहायला जावं लागले, ही परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आता हे जे काम झालं 4 महिन्यानंतर, तर ते एकदम निकृष्ट दर्जाचे काम सुरू झाले आणि यातला 4 दिवसातच याला भेगा पडणं सुरू झाले आहेत. याला हे जे नालीचं बांधकाम आहे हे सुद्धा म्हणजे निकृष्ट दर्जाचे आहे. याच्यात सिमेंट ऐवजी राखळ मिश्रित हे काम केलेलं आहे. ही जी नाली आहे ही दिसत आहे बाजूला, ही 4 महिन्यापूर्वी खोदकाम केलं आणि ती आतापर्यंत अजून त्याचा स्लॅब किंवा ते पूर्णपणे काम झालेलं नाही. हे बाजूला जी नाली आहे त्याचंही तसंच केलं आहे. प्लेट न लावता हे असंच वाटेल तसं तो मिक्सर मशीननं काँक्रीट आणतात आणि टाकून देतात. आम्ही टाकलेले आणि याला पाणी जे मारायला पाहिजे होते दिवसभर पाईपनी किंवा वेगवेगळे यांच्यानी टँकरनी, हे बायाच्या हाताने पाणी मारतात आणि त्यामुळे याला क्युरिंगचं जे काम आहे क्युरिंग होत नाही. अशा पद्धतीचं हे निकृष्ट दर्जाचं काम हे ह्या कॉलनीमध्ये एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिलेले काम आहे. साखरवाडी या कॉन्ट्रॅक्टरला साकोली नगर परिषदचे जेवढे काम आहेत ते एकाच कॉन्ट्रॅक्टरला आहे आणि इथले स्थानिक लोकांना कामं न देता इथले आजूबाजूचे जे पेटी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काम देऊन, ज्यांना समजत नाही अशा लोकांना काम देऊन वाटेल तसं हे काम सुरू आहे. ही परिस्थिती. आपली मागणी काय आहे? आमची मागणी म्हणजे हे व्यवस्थित काम करायला पाहिजे आहे. हे याच्यात रोलर न फिरवता यांनी काही ठिकाणी त्याच्यावरच आपला कॉन्क्रीट टाकलेलं आहे, मास कॉन्क्रीट केलं आहे. केल्यानंतर रोलर फिरवलं पाहिजे होतं, ते सुद्धा यांनी फिरवलेलं नाही. आणि बरेच या रस्त्यामध्ये आणि नाल्यामध्ये उणीव आहेत असं मी या प्रसंगी सांगतो. बोलू का? हां, मी पंचशील वार्डातील आताच पत्रकार DG रंगारी यांनी सांगितल्याप्रमाणे छाया कागवते गायत्री नर्सिंग होमच्या मागची गल्ली, तिथे आम्ही सर्वजण मोहल्ल्यातील लोक उभे आहोत. श्यामभाऊंनी सांगितल्याप्रमाणे मागील 4 वर्षापासून 4 महिन्यापासून हा काम सुरू केलेला आहे आणि आज तयार होत आहे. तरी पण बऱ्याच अडचणी आणि निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. काही ठिकाणी माणसं पाहून त्यांनी, काही ठिकाणी मी 1 तारखेला माझ्या घरासमोर रोड चालू असताना आलो आणि म्हटलं की बा हा लेवलमध्ये करा. नवीनच कॉन्ट्रॅक्ट हे होते, पेटी ठेकेदार म्हणतात की काय म्हणतात, कोण ठेकेदार आहे म्हणायला मग बोललं तर ते म्हणजे आम्ही ठेकेदार नाही, आम्ही माणसं आपलं कामगार आहोत. तुम्ही म्हटलं कोणीच असा तुम्ही लेवलमध्ये करा.
माझ्या घरात पाणी येईल, ह्या बाजूला उंचवटा दिसते माझ्या घरासमोर, असं बोलून सुद्धा त्यांनी न ऐकता काही लोकांचं प्रेशर काही वैयक्तिक लोकांनी आपल्या घरासमोर उंचवटा तयार करवलेत. त्याचा दुष्परिणाम माझ्या घरासमोर पाणी येऊन साचतो. क्युरिंग करताना सुद्धा पाणी येतो, तो माझ्या घरासमोर साचतो. त्या प्रकरणात मी नगर परिषदेला तोंडी सुद्धा सांगितलं. त्यानंतर त्यांनी म्हटलं की लेखी देऊन द्या. लेखी सुद्धा दिलेली आहे. माझं हेच म्हणणं आहे की काम दोषमुक्त व्हावे. ज्या ठिकाणी अजूनही काही निकृष्ट दर्जाची आणि काही चुका झालेल्या आहेत त्या आमच्या मोहल्ल्यातील लोकांच्या समोर येऊन आम्ही सुचवतो आणि त्यांनी आम्हाला विचारून काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यात याव्यात. आणि या काम सुरू असताना कुठलेच नगर परिषदचे अधिकारी किंवा कुणी काम सुरू असताना आम्ही बरेचदा नगर परिषदेतील लोक अधिकारी किंवा जो जबाबदार व्यक्ती आहेत ते यावं अशी आमची इच्छा होती, पण कोणीच आले नाही. आणि ज्यांना आम्ही काम करणाऱ्यांना विचारत होतो की काय चालू आहे, तर हे बरोबर चालू आहे, हे बरोबर चालू आहे अशी उडवाळूचे उत्तर देऊन आज परिस्थिती अजूनही तीच. आज एक काम होतं तर 8 दिवसांनी दुसरा होतो. लोकांच्या गाड्या रस्त्यावर आहेत, लोकांनी नालीत पाय टाकताना कोणाचा पाय नालीत जातो. अशा प्रकारचे हे जे काम चालू आहे याच्यात आपण नगर परिषद अधिकाऱ्यांनी माननीय शिवसाहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून येथील रहिवाशांच्या सोबत संगनमत करून काय अडचणी आहेत त्या पुन्हा ते जाणून घेऊन काम योग्य प्रकारे होईल आणि भविष्यात आम्हाला त्रास होणार नाही याची त्यांनी ठेवावी, दक्षता घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची मागणी आहे, अपेक्षा आहे. धन्यवाद.